लाडक्या बहिणीसाठी हा लाडका भाऊ मैदानात उतरला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकून महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांना अश्रू अनावर झाले। बेलापूर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचार सभेसाठी एकनाथ शिंदे आले होते। यावेळी त्यांनी मंदाताईंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय, मंदाताईंचा विजय म्हणजे या भावाचा विजय असे भाषणात वक्तव्य केले। मंदाताई विजयी झाल्या तर हा एकनाथ शिंदे तुमच्या विजयात सामील झाल्याशिवाय राहणार नाही असेही वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले। मुख्यमंत्र्यांचे हे भाषण ऐकून मंदा म्हात्रे यांचा कंठ दाटून आला। पाहुयात। योजना आणि हे सांगा, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांचा विजय आहे। एवढं सांगतो 23 तारीख गुलाल उधळायची, फटाके आतषबाजी करायची, सगळ्यांनी तयारी ठेवा। हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला इकडे आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं आहे की ज्यावेळी 35 वर्ष मी आज समाजकारण आणि राजकारणात काम करते आणि एवढा मोठा जनसमुदाय सगळा विरोध असताना त्या विरोधाला डावलवून आज सभेला आला। माननीय मुख्यमंत्री यांनी बहीण म्हणून जे भाषण केलं, मला भाऊ नसल्यामुळे जे मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं ते माझ्या हृदयाला लागलं। कदाचित माझा भाऊ असता तर त्यांनी पण बहिणीसाठी हेच भाषण आज केलं असतं। राष्ट्रीय नेते नड्डा साहेब ते सुद्धा आले आणि आपण बघितलं काल लोक येऊ नये म्हणून झोपडपट्टीमध्ये मेसेज फिरवला। जी झोपडपट्टी 40 वर्षापूर्वी मी त्यांना नळ, पाणी, लाईट, टॉयलेट दिलं, त्या झोपडपट्टीमध्ये सांगितलं गेलं की मंदाताई निवडून नाही आला तर तुमची झोपडी जाळणार आहे। आजची सभा कॅन्सल झाली, जाऊ नका। माझ्या नावाची महिला ठेवणं इतकी भीती वाटण्यासारखं असं मी काय केलं? 35 वर्षामध्ये मी जे आक्रमक आहे ती माझ्या जनतेसाठी आहे। आज पण मी यांना सांगितलं तुम्ही तुमची 10 वर्ष वाया का घालवली? आपण हे 5 स्टार मार्केट करायला पाहिजे। लोकांची प्रगती कुठे गेली आणि आपण कुठे चाललो? आणि त्यांना सगळ्या पुढच्या 5 वर्षामध्ये फळ मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, दाणा बंदर असेल, मसाला मार्केट 5 स्टार झाले पाहिजे। आपण 21व्या सदीकडे चालू। का तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवत? का या लोकांचं ऐकता ज्यांनी 25 वर्ष तुमच्यासाठी काही केलं नाही, एक दगड इथे लावला नाही? माझ्यावर विश्वास ठेवा। आज सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ताई तुमच्या मागे लागून हे काम नक्कीच। हे बघा काय मार्केटची अवस्था आहे, कोसळलं तर किती मजुरांना लाग, तिथे दाणा बंदरमध्ये जा असं कोसळण्याचं हे तरी बरं वाटतं।